मी डॉक्टर सुरेखा भिंगारदिवे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख KJ सोमय्या कॉलेज कोपरगाव. आजच्या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामधील व्यापार शर्ती हा घटक याची माहिती मी देणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, व्यापाराचे लाभ म्हणजे काय, यामध्ये स्थितिशील लाभ कोणते आहेत, गतिशील लाभ कोणते आहेत याविषयीची माहिती ही पाहिलेली आहे. आजच्या या लेक्चरमध्ये व्यापार शर्ती हा घटक अभ्यासणार आहोत किंवा त्याविषयीची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. आता व्यापार शर्ती ही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विविध देशांमध्ये जे काही सरकार आहे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारविषयी जे धोरण ठरवले जातात तर त्याविषयी एक विस्तृत प्रमाणामध्ये वापरली जाणारी संकल्पना आहे. म्हणजे सरकारकडनं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापार शर्ती ही एक संकल्पना वापरली जात असते. या व्यापार शर्तीवरून एखाद्या देशाला फायदा झालेला आहे किंवा नाही, तो फायदा किती झालेला आहे हे समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार शर्ती या महत्त्वाच्या ठरतात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी होणाऱ्या देशांमध्ये कसे वाटले जातात याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार शर्ती हा घटक पाहणे गरजेचं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या देशांना वस्तू आणि सेवा पाठवत असतो, त्याला निर्यात असं म्हटलं जातं. विविध देशांमधून वस्तू आणि सेवा ह्या आयात केल्या जातात, मग याला आपण आयात म्हणत असतो. मग असा आंतरराष्ट्रीय व्यापार केल्यामुळे, आयात केल्यामुळे जर देशाला फायदा होत नसतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जास्तीत जास्त आयातीचं प्रमाण असेल तर व्यापार तोल जो आहे तो प्रतिकूल ठरत असतो. मग आयात आणि निर्यात समान कशी राहील, समतोल यामध्ये कसा निर्माण होईल, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काही फायदे निर्माण होत असतात तर त्या फायद्यांचे किंवा लाभांचे वाटप कसे केले जातात तर याविषयीची कल्पना ही व्यापार शर्तीवरून येत असते. त्याचबरोबर कोणत्या देशाला व्यापारातील अधिक वाटा मिळतो, कोणत्या देशाला तो कमी मिळालेला आहे किंवा कमी मिळतो हे व्यापार शर्तीच्या स्वरूपावरून ठरत असते. आंतरराष्ट्रीय व्यापार शर्तीची व्याख्या. आता बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार शर्तीची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या आपल्याला इथे दोन पद्धतीने किंवा दोन व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. एक म्हणजेच जेव्हा दोन देशांमध्ये व्यापार होत असतो म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार. तर हा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होत असताना एक देश विशिष्ट प्रकारच्या वस्तू आणि सेवा ह्या दुसऱ्या देशाला विकत असतात. मग अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवा विकत असताना ज्या भौतिक विनिमय गुणोत्तराने वस्तूंचे विनिमय होत असते त्याला व्यापार शर्ती असं म्हटलं जात असतं. आता ह्या व्यापार शर्ती ज्या काही आहे तर त्या व्यापार शर्ती पाहत असताना भौतिक विनिमय जो काही आहे तर तो गुणोत्तराने होत असतो, म्हणजेच वस्तू आणि सेवांचा विनिमय भौतिक गुणोत्तराने होत असतो, त्याला व्यापार शर्ती असं म्हटलं जातं. आता याची साधी आणि सोपी व्याख्या जी आहे तर ही व्याख्या ही पहा. जेव्हा एखाद्या देशाकडून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूच्या एका परिमाणाच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या देशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे किती परिमाणे मिळतात त्या विनिमय दराला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या शर्ती असं म्हटलं जात असतं. आता बघा, या दुसऱ्या व्याख्येवरून असं लक्षात येत असतं की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ज्या काही शर्ती आहेत तर त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या शर्ती विचारात घेत असताना एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वस्तू आणि सेवा ज्या काही पाठवल्या जात असतात तर त्या पाठवत असताना सर्वसाधारणपणे एका परिमाणाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला किती प्रकारच्या वस्तू आणि सेवा ह्या आपल्याला मिळतात याचा जो काही दर असतो तर त्या विनिमय दराला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अटी किंवा शर्ती असं म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ भारत आणि श्रीलंका या दोन देशांबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार होतो. आता हा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार होत असताना सर्वसाधारणपणे श्रीलंका 100 क्विंटल चहा जो काही आहे तर तो 100 क्विंटल चहा भारताला निर्यात करत आहे व भारतसुद्धा श्रीलंकेला 500 क्विंटल साखर निर्यात करत असेल. आता इथे उदाहरण म्हणून मी सांगितलेलं आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होतोय. श्रीलंका 100 क्विंटल चहाची निर्यात भारताला करतोय आणि भारत श्रीलंकेला 500 क्विंटल साखराची निर्यात करत आहे. मग यामध्ये विनिमय दर ठरवत असताना किंवा व्यापार शर्ती ठरवत असताना सर्वसाधारणपणे 100 क्विंटल चहा बरोबर 500 क्विंटल साखर असा या ठिकाणी विनिमय. मग या ठिकाणी विनिमय दर ठरवत असताना किंवा व्यापार शर्त किंवा अट ठरवत असताना 1 क्विंटल चहा बरोबर 5 क्विंटल साखर ही व्यापाराची अट किंवा शर्त होईल.
म्हणजेच काय की या ठिकाणी 1 क्विंटल चहा जेव्हा निर्यात केला जात असतो तर त्याच्या मोबदल्यामध्ये सर्वसाधारणपणे 5 क्विंटल साखर ही मिळालीच पाहिजे. जर यापेक्षा कमी साखर जर मिळत असेल तर या ठिकाणी व्यापार शर्ती किंवा व्यापार अटी ह्या त्या देशाला प्रतिकूल ठरत असतात. तसंच दुसऱ्या बाजूने जेव्हा सर्वसाधारणपणे भारत श्रीलंकेला सर्वसाधारणपणे 500 क्विंटल साखर निर्यात करतो तर त्यावेळेस 5 क्विंटल साखरेच्या मोबदल्यामध्ये 1 क्विंटल चहा हा मिळालाच पाहिजे आणि तरच हा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार हा दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल आणि ही व्यापार शर्त किंवा अट ही योग्य ठरेल. ओके. आता आंतरराष्ट्रीय व्यापार शर्तीचं सूत्र. आंतरराष्ट्रीय व्यापार शर्तीचं सूत्र पाहत असताना आयातीचे एकूण मूल्य अपॉन किंवा भागिले निर्यातीचे एकूण मूल्य गुणिले 100 अशा रीतीने व्यापार शर्ती किंवा अटी ह्या काढल्या जातात. पुन्हा मी सांगते, आंतरराष्ट्रीय व्यापार शर्तीचं सूत्र जे आहे तर ते सूत्र पाहत असताना व्यापार शर्ती सूत्र बरोबर आयातीचे एकूण मूल्य अपॉन किंवा भागिले निर्यातीचे एकूण मूल्य गुणिले 100 होय. आणि यानुसार व्यापार शर्ती ज्या आहेत तर त्या व्यापार शर्ती या ठिकाणी काढल्या जातात. इथे सिलेबसमध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी सूत्र आणि महत्त्वाचं आहे प्रत्यक्षात व्यापार शर्ती कशा ठरल्या जातात हे सूत्राच्या आधारे या ठिकाणी तुम्हालाच या ठिकाणी महत्त्वाचं नाही. जेव्हा तुम्ही MA जाल तर त्यावेळेस याविषयीची माहिती ही डिटेलमध्ये आहे. व्यापार शर्तीचं महत्त्व. आता व्यापार शर्तीचं महत्त्व पाहत असताना सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय व्यापार हा 2 देशांमध्ये केला जात असतो. एका देशामधून वस्तू आणि सेवा ह्या निर्यात केल्या जातात आणि दुसऱ्या देशामधून वस्तू आणि सेवा ह्या आयात केल्या जातात. या आयात निर्यातीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या शर्ती हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. याचं महत्त्व हे खालील मुद्द्यांच्या आधारे विशद केलं जातं. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रवर्तन. आता बघा, 2 विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार घडून येत असताना तो व्यापाराच्या शर्तीवरच अवलंबून असतो. म्हणजे व्यापार शर्त हा जो काही घटक आहे तर हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यानुसारच 2 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार हा केला जात असतो. दुसरा महत्त्वाचा फायदा दोन्ही देशांना लाभदायक. आता बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार करत असताना तुलनात्मक लाभाच्या तत्वावर आंतरराष्ट्रीय व्यापार हा अस्तित्वात येत असतो. तुलनात्मक लाभ जो काही आहे तर तो विचारात घेतला जात असतो आणि त्यानुसारच दोन्ही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यवहार हा होत असतो. म्हणजे आयात जेव्हा एखाद्या वस्तूची केली जाते तर त्याच्या मोबदल्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा ह्या निर्यात केल्या जातात. निर्यात किंवा आयातीमध्ये एका वस्तूच्या मोबदल्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा कशा मिळतील याविषयीचा प्रयत्न या ठिकाणी प्रत्येक देश करत असतो आणि दोन्ही देशांना लाभदायक कसा ठरेल याविषयीची माहिती ही व्यापार शर्तीवरून आपल्याला कळत असते. तिसरा महत्त्वाचा घटक व्यापाराचे लाभ. हे जे काही आहे तर त्याचं मापन हे महत्त्वाचं असतं. व्यापार शर्तीच्या अभ्यासामुळे व्यापारातील लाभाचं मापन करत असते. व्यापार शर्ती जेवढ्या अनुकूल ठरत असतात तेवढा व्यापारातील लाभ जो काही आहे तो अधिक असतो. आता व्यापार शर्ती अनुकूल केव्हा ठरतात की सर्वसाधारणपणे एका वस्तूच्या मोबदल्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वस्तू मिळत असते. त्याचबरोबर आयातीचं प्रमाण कमी असेल, निर्यात आपली जास्त असेल तर व्यापार शर्ती आपल्याला अनुकूल ठरत असतात आणि त्यामधून आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ अधिक मिळत असतो. याविरुद्ध परिस्थितीमध्ये व्यापार शर्ती जेवढ्या प्रतिकूल ठरत असतात तेवढा व्यापाराचा लाभ जो काही आहे तर त्याच्यावर मर्यादा येतात किंवा व्यापाराचा लाभ हा कमी मिळतो. पुढचा महत्त्वाचा घटक आयात निर्यात धोरणाच्या कार्यपद्धतीचं निर्धारण या ठिकाणी ठरत असतं. म्हणजे आयात आणि निर्यातीचं धोरण ठरवत असताना व्यापार शर्ती हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात आणि निर्यातीचं धोरण ठरवलं जातं. कोणकोणत्या देशांना किती प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवा या पाठवायच्या, त्याचं प्रमाण किती आहे, कोटा किती आहे, विनिमय दर जो काही आहे तो कसा ठरतो याविषयीची वेगवेगळी माहिती आयात निर्यात धोरणामध्ये असते. मग ही आयात निर्यात धोरण ठरवत असताना व्यापार शर्ती हा घटक महत्त्वाचा असतो. कारण आयात निर्यात धोरणाची रचना आणि कार्यपद्धती जी काही आहे तर ती कार्यपद्धती ठरवत असताना व्यापार शर्ती हा घटक महत्त्वाचा असतो. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजेच औद्योगिकरणामध्ये वाढ होते. आता बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना सर्वसाधारणपणे अल्पविकसित देशांचा जर आपण विचार केला तर अल्पविकसित देशांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये भांडवल मोठ्या प्रमाणात नसतं. नवीन तंत्रज्ञानाचा बदल किंवा तंत्रज्ञानामध्ये बदल नसतो किंवा या तंत्रज्ञानाचा अवलंब हा मोठ्या प्रमाणात केला जात नाही. मग त्यामुळे आयातीविषयक प्रतिकूल व्यापार अटी ज्या काही आहे तर त्या प्रतिकूल व्यापार अटी सुरुवातीला विकसनशील देशांना सहन कराव्या लागतात. मात्र कालांतराने देशांतर्गत औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढीस लागतं.
नवनवीन यंत्र किंवा तंत्रांचा अवलंब केला जातो. भांडवलाचा ओघ किंवा भांडवलाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं आणि औद्योगिकरण वाढीस लागून अनुकूल व्यापार शर्ती ज्या काही आहे तर त्या अनुकूल व्यापार शर्ती वाढीस लागतात. पुढचा महत्त्वाचा घटक जीवनमानामध्ये सुधारणा. व्यापार शर्ती ज्या काही आहे तर ह्या व्यापार शर्ती आणि जीवनमान पातळी यामध्ये परस्पर संबंध असतो. ज्या देशातील व्यापार शर्ती अनुकूल असतात तर त्या देशामध्ये जीवनमानाचा स्तर जो आहे तर तो राहणीमानाचा दर्जा किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे उंचावलेलं असतं. उदाहरणार्थ अमेरिका, जर्मनी, जपान या देशांचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी राहणीमानाचा दर्जा हा सुधारलेला असतो. याउलट प्रतिकूल व्यापार शर्ती असणाऱ्या देशांमध्ये किंवा कमी विकसित देशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा तेवढा सुधारलेला नसतो किंवा राहणीमानाचा दर्जा हा कमी किंवा निकृष्ट स्वरूपाचा असतो. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे औद्योगिक विकासाचं मापन या ठिकाणी हे होत असतं. आता आर्थिक विकासाचं मापन करत असताना व्यापार शर्ती हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. आता देशाचा आर्थिक विकास होत असेल किंवा देशाचा आर्थिक विकास जर घडवून आणायचा असेल तर त्यासाठी व्यापार शर्ती या अनुकूल असायला लागतात. जर व्यापार शर्ती प्रतिकूल असतील तर आर्थिक विकास जो काही आहे तर त्या आर्थिक विकासावर त्याचा परिणाम होत असतो. थँक्यू.